तिकडे जळगाव विधान परिषदेत रेश्मा काळे यांनी माघार घेतली नाहीच। एकनाथ शिंदेंचे फोन आले, मात्र आता माघार नाही। शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी इशारा दिला। देवी ठिकाणी गेलो होतो। सप्तशृंगी माता देवीचं आधी दर्शन घेतलं। फक्त तेवढंच माझा 1 तास मोबाईल नॉट रिचेबल होता। त्यानंतर जेव्हा खाली उतरले तेव्हा माझा फोन चालू होता। उमेदवारी कायम ठेवली, आपण काय सांगणार? हो, एक महिला म्हणून मला ही लढाई लढायची होती। 2 खासदार असून महिला आमदार म्हणून कोणीच नाहीयेत, त्यासाठी मी माझा फॉर्म कायमच ठेवला। जरी प्रताप पाटलांचं नाव चर्चेत होतं तरी शहरातून उमेदवार जावा ही आमची इच्छा होती, कारण शहराला आमदार हे भारतीय जनता पार्टीचे होते। तर शहरातून विधान परिषदेत आमदार हे शहरातून जायला पाहिजे ही आम्हाला इच्छा होती, म्हणून आमची तेव्हापासूनच तयारी होती। फक्त उमेदवार कोण राहील हे आम्ही ऐन वेळेस ठरवलं।